लोकशाहीमध्ये सत्ता जनतेच्या मतांनी ठरते की राजभवनाच्या निर्णयांनी? तामिळनाडूमध्ये सध्या हाच प्रश्न जोरात चर्चेत आहे। अभिनेता थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला, पण तरीही सत्ता स्थापनेचा मार्ग त्यांच्यासाठी अडवला जातोय का? असं का घडतंय? राज्यपालांनी विजय यांना आधी 118 आमदारांचा पाठिंबा सिद्ध करण्यास सांगितले आणि आता मोठा राजकीय वाद निर्माण झालाय आणि या वादात उडी घेतली आहे प्रकाश आंबेडकरांनी। इतिहासातील 2 मोठ्या घटनांची आठवण करून दिली आहे त्यांनी। नेमकं काय म्हणाले आहेत, ज्यामध्ये बहुमत नसतानाही सर्वात मोठ्या पक्षांना सरकार स्थापनेची संधी देण्यात आली होती आणि तो किस्सा सांगितलाय प्रकाश आंबेडकरांनी। तो काय आहे तोही जाणून घेणार आहोत। परंतु तामिळनाडूमध्ये नेमकं काय सुरू आहे? राज्यपाल संविधानानुसार वागतायत की पडद्यामागे कुठला खेळा सुरू आहे? खेळा म्हणजे काय तेही जाणून घेणार आहोत आणि थलपती विजय यांना सत्ता स्थापनेपासून रोखलं जातंय का तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताठे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता। प्रश्न तुमचे, आवाज आमचा। सर्व इकडे चर्चा आहे, थलपती विजय मुख्यमंत्री बनणार का हाच प्रश्न सगळीकडे आहे। तामिळनाडूच्या राजकारणात सध्या असा सस्पेन्स निर्माण झालाय ज्याने संपूर्ण देशाचं लक्ष वेधलंय। अभिनेता थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतलाय, पण तरीही सत्ता स्थापनेचा मार्ग त्यांच्यासाठी सोपा राहिलेला नाहीये। कारण आता या संपूर्ण प्रकरणात राज्यपालांची भूमिका चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे। निवडणुकीनंतर टीव्हीके आणि काँग्रेस मिळून विजय यांच्याकडे 113 आमदारांचा पाठिंबा असल्याचं स्पष्ट झालं होतं, पण बहुमतासाठी लागणारा आकडा 118 आहे आणि इथेच सुरू झाला खरा राजकीय खेळ। राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांना थेट सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करण्याऐवजी आधी 118 आमदारांचा पाठिंबा सिद्ध करण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे आणि यानंतरच विरोधकांनी आरोप केलाय की राज्यपालांच्या आडून सत्ता रोखण्याचा खेळा सुरू आहे। कारण भारताच्या संसदीय लोकशाहीत एक परंपरा आहे, जेव्हा कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नाही तेव्हा सर्वात मोठ्या पक्षाला आधी सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केलं जातं, त्यानंतर त्या पक्षाला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची संधी दिली जाते। पण तामिळनाडूमध्ये याच्या उलट घडताना दिसत असल्याने वाद आणखीन वाढलाय आणि या वादातच आता उडी घेतली आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी। त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राज्यपालांच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। प्रकाश आंबेडकर म्हणाले की टीव्हीके हा सर्वात मोठा पक्ष आहे, त्यामुळे विजय यांना मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची संधी दिली गेली पाहिजे। बहुमत सिद्ध करायचं की नाही हे नंतर विधानसभेत ठरतं। फक्त मत व्यक्त करून ते थांबले नाहीत, तर त्यांनी इतिहासातील 2 मोठ्या घटनांची आठवण करून दिली आहे। तर प्रकाश आंबेडकर यांनी काय सांगितलं आहे, तर पहिली घटना आहे 1989 ची। त्यावेळी लोकसभेत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष होता। राष्ट्रपती रामास्वामी वेंकटरमण यांनी राजीव गांधींना सरकार स्थापनेसाठी प्रथम आमंत्रित केलं होतं, मात्र राजीव गांधी यांनी नकार दिल्यानंतर व्हीपी सिंग यांना संधी मिळाली आणि ते पंतप्रधान बनले। या घटनेची आठवण त्यांनी करून दिली आहे। दुसरी घटना सुद्धा त्यांनी सांगितली आहे 1996 ची। भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता, पण स्पष्ट बहुमत नव्हतं, तरीही तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केलं होतं। वाजपेयी पंतप्रधान झाले, पण बहुमत सिद्ध न झाल्याने अवघ्या 13 दिवसात त्यांना राजीनामा द्यावा लागला। म्हणजेच काय? इतिहास सांगतो की बहुमत नसतानाही सर्वात मोठ्या पक्षाला आधी संधी दिली गेली जाते आणि हाच मुद्दा आता तामिळनाडूमध्ये चर्चेचा केंद्रबिंदू बनलाय। एकीकडे विजय यांच्या समर्थकांचा आरोप आहे की लोकशाहीत जनतेने सर्वात मोठा पक्ष निवडलाय, मग त्यांना सत्ता स्थापनेपासून का रोखलं जातंय? तर दुसरीकडे राज्यपालांच्या निर्णयांचं समर्थन करणारे म्हणतायत की स्थिर सरकारसाठी आधी बहुमत स्पष्ट असणं गरजेचं आहे। आता पुढे काय होणार? विजय यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण मिळणार का? की तामिळनाडूमध्ये आणखीन मोठा राजकीय पेच निर्माण होतोय आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे डीएमके आणि एआयडीएमके म्हणजे दोन्हीही विरोधी, कट्टर विरोधी एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण सध्या तामिळनाडूच्या सत्तेच्या खेळात केवळ आकड्यांचा नाही तर संविधान, परंपरा आणि राजकारण यांचा संघर्ष मोठ्या प्रमाणात बनलाय। निश्चितच विजय मुख्यमंत्री बनणार का हाच प्रश्न सर्व तामिळ जनता विचारते आणि तोच प्रश्न आजही आहे। आपल्याला काय वाटतं, विजय मुख्यमंत्री बनणार का की पुन्हा एकदा काहीतरी ट्विस्ट घडणार? कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बघत राहा सत्य पे सत्ता। धन्यवाद। अहो मला सारखा दम लागतोय हो, आज माझा अजिबातच मूड नाहीये। माझ्या हातापायाला मुंग्या येतायत, माझं खूप डोकं दुखतंय आज। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना। या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना। अहो या त्रासावर सोपा उपचार आहे। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा। थायरॉइडची